हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रनिंग स्टिच, बॅक स्टिच, क्रॉस स्टिच आणि हेअरी बोन स्टिच हे जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की हे जे आपलं स्टँड आहे, स्टँड आणि हे जी रिंग आहे हे कशी लावतात हे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। आणि पहिल्या दिवशी आपल्याला कशाची आवश्यकता पडते आरी वर्कसाठी शिकण्यासाठी, तर ते सुद्धा मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। आणि आरी वर्कचा स्टार्टिंग करण्यासाठी आता पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त कसं जोडतात हे सांगितलेलं आहे। तर आजचा समजा हा पहिलाच व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपल्या आरी वर्कची स्टार्टिंग झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओसुद्धा पूर्ण आरी वर्कचे राहणार आहे। ज्यांना कोणा आरी वर्क बेसिकपासून शिकायचे असेल ते स्टेप बाय स्टेप फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि वॉच सर्व व्हिडिओ जरूर करा। तर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला जो धागा आहे तो सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे। ओवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो जी सुई आहे ते आपल्याला अशी वरती ओढायची आहे। वरती ओढल्यानंतर आपल्याला जेवढं अंतर हवं आहे आपण तेवढं घेऊ शकतो। नंतर परत हे असं खालच्या साईडला असं करून घ्यायचं आहे। खालच्या साईडने ओढल्यानंतर परत ती अशी वरती साईडनं करून घ्यायची आहे। नंतर परत खालच्या साईडने असे टाकून घ्यायची आहे। याला म्हणतात रनिंग स्टिच। काहीच कठीण नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे। तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते रनिंग स्टिच करायचे आहे। नंतर करायचे आहे आपल्याला बॅक स्टिच। तर बॅक स्टिचसुद्धा खूप सोपी आहे। तर मागच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची आहे। तर आता आपण सुई अशी वरच्या साईडने काढून घेतली। वरच्या साईडने काढल्यानंतर अशी इथं टाकून घ्यायची। टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून वरती नाही काढायची, आपल्याला समोरून वरती काढायची आहे अशी। आणि समोरून वरती काढल्यानंतर आपल्याला इथून त्या टोकापासून आपल्याला हे अशी आतमध्ये टाकायची आहे। परत आपल्याला अशी वरती उचलायची आहे आणि आपल्याला मागे या सेंटरमध्ये ते टाकायचं आहे। परत आपल्याला तसंच करायचं आहे। असं करून अशी आतमध्ये टाकायची आहे। या स्टिचला बोलतात बॅक स्टिच। खूप सोपी आहे, तुम्हाला सहजरित्या जे आहे हे स्टिच येऊन जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता कशी सिंपल अशी स्टिच आहे। हे स्टिच आपल्या हे जे काही सर्व स्टिच आहेत हे आपल्या सर्व जे आहेत ते आपण आता याच्यानंतर ब्लाऊज शिकू, त्याच्यामध्ये याचं सर्वांचं काम जे आहे ते पडत असते। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपले जे स्टिच आहेत ते झालेले आहे। बॅक स्टिचसुद्धा आपली आता खूप फिनिशिंगने जे आहे ते आलेलीच आहे। तर तुम्हाला कळलंच की ते कसे आहे म्हणून। आता काढायची आहे आपल्याला क्रॉस स्टिच। तर क्रॉस स्टिच कशी काढायची, आपल्याला अगोदर जे आहे ते आपल्याला इथून वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर आपल्याला थोडं समोर जायचं आहे आणि असं करून घ्यायचं आहे। नंतर परत आपल्याला मागे यायचं आहे। मागे आल्यानंतर परत आपल्याला पुढं जायचं आहे। मागं पुढं आपल्याला हे असं करायचं आहे। नंतर परत आपल्याला इथं यायचं। इथं आल्यानंतर परत पुढं जायचं। पुढं गेल्यानंतर परत त्याच्या समोर यायचं आणि समोर येऊन आपल्याला असं जायचं। परत आपल्याला सेम फॉलो करायचे आहे स्टेप। तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा क्रॉस स्टिच जे आहे ते करायचे आहे। बघू शकता किती सुंदर अशी क्रॉस स्टिच जे आहे ते आपले आलेली आहे। आपल्याला इथून बाहेर काढायचं। बाहेर काढल्यानंतर समोर जायचं। समोर गेल्यानंतर इकडे यायचं आणि इकडे आल्यानंतर परत मागे यायचं आणि अशी क्रॉस। तर आता आपल्याला काढायचे आहे हेरिंग बोन स्टिच। हे सुद्धा खूप
सोपी आहे, पण याच्यापेक्षा थोडीशी अशी कठीण आहे. हे लक्षात ठेवावं लागतं. मी ज्या प्रकारे सुई वरती घेते आणि खाली घेते, तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं आहे. तर आता सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला सुई अशी वरच्या साईडने बाहेर काढायची आहे. बाहेर काढल्यानंतर आपल्याला ते सुई आपण इथं घ्यायची आहे. थोडंसं अंतर सोडून आपल्याला ते सुई इथं टोचायची आहे. टोचल्यानंतर असं तयार होतो. नंतर ती सुई आपल्याला इथं टोचायची आहे आणि अशी टोचल्यानंतर ते आपल्याला समोर अशी टोचायची आहे. परत आपल्याला त्याच्या साईडला टोचायची आहे. इथं टोचल्यानंतर आपल्याला इथं समोर टोचल्यानंतर त्याच्या समोर आणि नंतर इथं. तर तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की ही सुद्धा स्टिच आपली खूप अशी सुंदर अशी स्टिच आपली ही आलेली आहे. थांब रे निशू थांब ना. बघू शकता तुम्ही, असं आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यानंतरच्या जे काही स्टिच आहेत मी ते पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप सर्व जे काही आरीवर्कच्या बद्दल जे काही आहे ज्याच्यामुळे तुम्ही आरीवर्क खूप परफेक्ट असं शिकू शकता, ते खूप सोप्या पद्धतीमध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तरी माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही वॉच करत चला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा जो पार्ट राहिलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत वॉच केलात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर बाय गाईज.